तर मंडळीने तुम्हाला हे दिसणारं झणझणीत मटण आम्ही कशा पद्धतीने बनवलं आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा। ठीक आहे, अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय झणझणीत असं मटण झालेलं आहे हे। तुम्ही इथे पाहू शकता, हे इथे 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण ही मटणाची रेसिपी तुमच्यासाठी फार टेस्टी आणि झणझणीत होणार आहे। ठीक आहे, चला तर मग सर्वप्रथम आपण आता इथे मटण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण कुकरमध्ये 4 चमचे तेल हे घेतलेलं आहे, ते आता गरम करून घेणार आहोत। ठीक आहे, त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे इथे आम्ही 2 चिरलेले कांदे याच्यामध्ये टाकलेले आहेत। ठीक आहे, गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला या कांद्याला परतून घ्यायचं आहे। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, चांगल्या प्रकारे याला परतून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ हे टाकायचं आहे। इथे आहे मटण। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण अर्धा ते 1 चमचा हळद देखील टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता, स्लो मीडियम गॅस करून तुम्ही हलकंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण टाकत आहोत अद्रक लसूणची पेस्ट। ठीक आहे, 1-2 चमचे आम्ही इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर मग मैत्रिणींनो, हे आपण 1.5 किलो मटण घेतलेलं आहे। आता आपण हे शिजायला टाकणार आहोत, म्हणजेच आपण या मटणाचा आळणी रस्सा करणार आहोत। ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता। आता हे मटण आता आपण कुकरमध्ये टाकत आहोत। चांगल्या प्रकारे तुम्हाला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, जे आहे ते व्यवस्थित मटणालाही लागली गेली पाहिजे। तुम्ही पाहू शकता, आता आपण इथे असं एक भांडं ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 1 ते 2 ग्लास हे गरम पाणी करत ठेवणार आहोत। ठीक आहे, याने काय होईल, हे गरम पाणी आपल्याला या मटणामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपलं मटण हे लवकर शिजलं जाईल। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही पाहू शकता, हलकंसं इथे मटणाला पाणी सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। चांगल्या प्रकारे तुम्हाला अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं नाहीये। कोथिंबीर आपण टाकलेली आहे, तर त्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटे परत वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे गरम पाणी टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता, या भांड्यामध्ये आपण गरम पाणी हे करत ठेवलं होतं। तुम्ही आतमध्ये पाहू शकता, मटणाला कसं पाणी सुटलेलं आहे। ठीक आहे, आपण तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहू शकता हे गरम केलेलं पाणी आपण हे टाकत आहोत। तुम्ही पाहू शकता, इथे आपण गरम पाणी हे मटणमध्ये टाकलेलं आहे आणि आता आपण कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या या घेणार आहोत। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे 5 ते 6 शिट्ट्या या झालेल्या आहेत। आता आपण कुकर उघडून पाहणार आहोत की हे मटण शिजले आहे की नाही। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता मटण इथे आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे। ठीक आहे, जर तुम्हाला आळणी रस्सा हा करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। जर तुमच्या घरामध्ये एखादे लहान मूल असेल आणि जर कोणाला तिखट रस्सा हा आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आळणी हे वेगळं काढून घेऊ शकता। ठीक आहे, हा आळणी रस्सा अतिशय चविष्ट लागतो। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता, आम्ही हे सेपरेट काढून ठेवलेलं आहे कारण आम्हाला आळणी रस्सा हा खूप आवडतो। ठीक आहे, आता इथे आपण मटणचा रस्सा करायला घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे पातेलं गरम करत ठेवलेलं होतं आणि याच्यामध्ये आपण 4 चमचे पुन्हा एकदा इथे तेल गरम करत ठेवणार आहोत। आता याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा अद्रक लसूणची पेस्ट परतून घेणार आहोत। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, चांगल्या प्रकारे ब्राउनिश होईपर्यंत ही अद्रक लसूणची पेस्ट तुम्हाला परतून घ्यायची आहे। खोबरा 1 वाटी खोबरा आणि 2 कांदे भाजून त्याची पेस्ट केलेली आहे। पाहू शकता, पातेल्यामध्ये फक्त लसणाची पेस्ट ही 1 ते 2 चमचे टाकलेले। आता त्यानंतर ही जी दुसरी पेस्ट आहे ती आता आपण याच्यात टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता।
हा गरम मसाला, मिरची पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला. तुम्ही पाहू शकता सर्व मसाले आपण टाकलेले होते आणि आता सर्व शेवटी आपण हे फेटलेलं दही टाकत आहोत. अर्धी वाटी हे दही आम्ही इथे टाकलेलं आहे, कारण दह्याने टेस्ट अतिशय एनहान्स होते आणि चविष्ट लागतं मटण. ठीक आहे, स्लो मीडियम गॅस करून तुम्हाला हे दही टाकायचं आहे. आता सर्व शेवटी आम्ही मीठ टाकत आहोत. चांगल्या प्रकारे स्लो मीडियम गॅसवर तुम्ही परतून घ्या. ठीक आहे, आता चला तर आता आपण मटणाचा रसा बनवणार आहोत. त्यासाठी आपण थोडासा अळणी रसा टाकून हे मसाले परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता साईडला असं तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही हे मसाले चांगले परतून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण हे मटण आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हे मटण आता आपण या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे, तर अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे. ठीक आहे, आता सर्वात शेवटी जे मटण शिजवलेला जो अळणी रस्सा होता तो आपण आता याच्यामध्ये टाकत आहोत. तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही हा मटणचा रस्सा हे पाणी टाकून वाढवू शकता. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही आता सर्व एकत्रित हे करून घ्यायचं आहे. मटण आणि जो रस्सा आहे हलकंसं तुम्ही हलवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. चवीनुसार तुम्ही शेवटी मीठही टेस्ट करा. आहे मटण, भाजी पण तयार झालेली आहे आणि मस्त तरी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे जो मटणाचा रस्सा आहे त्या रश्श्याला अतिशय छान कलर आलेला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर मग मंडळी हे मटण आम्ही रात्रीच्या वेळेस बनवलं होतं आणि रात्रीच्या वेळेस ही जेवणाची वेळ होती. त्यावेळेस जी माझी मम्मी आहे ती ताट ही सर्व करत होती. तुम्ही पाहू शकता एका वाटीमध्ये मटण हे काढलेलं आहे आणि ही आहे ज्वारीची भाकर. त्यासोबत आहे सॅलडमध्ये हा कांदा आणि सोबत आहे मेथीची कच्ची भाजी आणि त्यानंतर आहे अर्ध लिंबू. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे होतं आमचं रात्रीचं जेवण. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे मटण तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करू शकता. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अतिशय चविष्ट आणि अतिशय रुचकर झालं होतं आणि अतिशय झणझणीत देखील हा मटणाचा रस्सा झालेला होता. ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशी झणझणीत आणि चमचमीत ही मटणची रेसिपी तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा.